3 दिवस झाले तरी पण तिने काही कॉल मेसेज नाही केला मला. आप लोग के मैसेज आ रहे हैं, अब मुझे भी अच्छा नहीं लग रहा है. मैंने सोचा मैं प्रैंक वीडियो की देवाशी प्रार्थना करा आमचं सर्व ठीक होऊन जाऊ दे गाईस. तर गाईस तो फोटो डिलीट करून टाकला मी आणि त्याच्यामध्ये सांगितलं असतं आम्ही प्रँक करतोय. तशी व्हिडिओ बनवायचा विचार होता. मम्मी मेरे को बोलती तू बोल के कुछ और गई बना. तू काय विचार नाही केला? नाही केला अजून. मेसेज करू नका. फक्त आम्ही लोक प्रँक शूट करत होतो. प्रँक खूप आठवण येते यार तुझी. तर गाईस मला तुमच्यासोबत थोडी गोष्ट बोलायची आहे. तर असा सीन झाला आहे की 3 दिवस झाले पूर्ण ते कल्पनाला गेलेलो भेटायला त्याचा. तर आतापर्यंत तिचा कॉल नाही आला मला एक पण नाही. काय मेसेज तिने केला समोरून म्हणजे ती काय बोलतच नाहीये. म्हणजे असा असतो ना माणसाला असा. मी तर एवढा वाट पाहतोय ती माझ्यासोबत जाऊन आता येऊन बोलणार, आता मेसेज करणार, आता काहीतरी कॉल करणार. असं काहीच बोलत नाहीये ती. म्हणजे तिच्या मनामध्ये माझ्यासाठी प्रेम आहे का नाही ते पण मला समजत नाहीये. मला असं काय कल्पनाला बोलायचं नाही ती. म्हणजे माझी खूप मोठी चुकी आहे तर त्याच्यामुळे तर असं तर होणारच. मला तर इतकं वाटतंय कारण मी चुकीच एवढी मोठी केली आहे. 3 दिवस झाले तरी पण तिने काही कॉल मेसेज नाही केला मला. मला तेच वाईट खूप जास्त वाटतंय. तर आता मी तिला समोरून कॉल करणार आहे आणि तिला विचारणार आहे तुम्ही काय विचार केला आपला प्रेमाचा, हा आहे का नाही आहे तसं. तर करतो कॉल तिला मी. आणि काही त्यांनी मला व्हॉट्सअप कॉलिंगवरील सर्वांना अनब्लॉक केलाय. हॅलो हॅलो कल्पी, बोल. कशी आहे? ठीक आहे. काय खाल्लं का? काय झालं बोल. तू काय विचार नाही केला? नाही केला अजून. अरे 3 दिवस झाले पिल्लू तुला भेटून येऊन रे. काहीतरी विचार करायलाच पाहिजे ना तुला. मी विचार करून सांगेन. तू परत असं केलं तर मला थोडी भीती वाटते त्याच्यामुळे मी अजून. अरे अजून किती वेळ रे कल्पना, मला नाही जमत यार तुझ्या बिना. हॅलो अजून थोडं दिवस मी सांगेन तुला स्वतः मग लवकरच सांगेन. अरे तुझ्या बिना नाही करमत यार. लवकर जे आहे ते बोलून टाक ना यार प्लीज रे. तुझी खूप आठवण येते मला. हॅलो सांगेन लवकर. अरे खूप आठवण येते यार तुझी. प्लीज ये ना परत. बाय. हॅलो बोल. तुझी आठवण खूप येते यार. ये ना परत प्लीज. तर गाईस तिने माझा फोन डायरेक्ट कट केला. ती अशी बोलली पण नाही. थोडे दिवस थांब अजून मी तुला सांगते. तसं पण काही बोललीच नाही ती. जाऊ द्या गाईस, तुझी चुकी नाहीये. चुकी तर माझीच आहे. मला तुझ्याकडून माफी मागायला पाहिजे. सॉरी कल्पना, माझं चुकलं. देवाकडून प्रार्थना करतो लवकरच आमचा पॅचअप होऊन जाऊ द्या. आणि तुम्ही पण गाईस कमेंट सेक्शन मध्ये प्रार्थना करा माझ्यासाठी. खूप प्रेम द्या. आता काय बोलू समजतच नाही मला. म्हणजे ती डायरेक्ट कॉल कट केला तर. आणि गाईस तुमच्या लोकांना अजून थोडी गोष्ट बोलायची आहे. कल्पना तर मला काय बोलला नाही, माफ काय केलं नाही. ते बघूया आपण. आणि एक मोठा प्रॉब्लेम काय झाला माहितीये काय? जी पोरगी होती आपल्या व्लॉग मध्ये जिला मी एक्स बनवलेला, ती माझी मैत्रीण होती गाईस. ती माझी जी मित्राची बहीण आहे माझ्या. तर आम्ही लोक पहिले बोलायचो. तर मी तिला असंच विचारलं बनवणार का, तर तिने हो बी बोललेला. तर गाईस मेन एक प्रॉब्लेम झाला काय माहितीये का? हा व्लॉगचा थंबनेल बघा. या थंबनेल मध्ये तिचा नंबर व्हायरल झाला. नंबर जसा व्हायरल झाला त्याची काय डिप्रेशन मध्ये लिंक पण टाकलेली असते. ब्लॉग तुम्ही जाऊन बघू शकतात. नंबर व्हायरल झाला तर तिला एवढे सारे कॉल मेसेज सर्व येत होता. काय ते स्क्रीनशॉट टाकले तुम्ही बघू शकतात. तर एवढे सारे आले तर ती एकदम म्हणजे टेन्शन मध्ये झाली. आणि ती गेली बिचारी गावाला काश्मीरला. आणि त्याच्यामुळे तिला एवढे कॉल मेसेज सर्व येतात आहे. तुम्ही बॉबी दादाचा असं केलं, बॉबी दादाचा असा ब्रेकअप झाला का, आणि तुम्ही कोण एक बॉबी दादाचे, असं सर्व झालं काय. त्याच्यामुळे ती बिचारी टेन्शन मध्ये खूप आली आहे. तिला म्हणजे असं झालंय म्हणजे करू तर करू काय. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला एवढे कॉल मेसेज केले तिने, बॉबी ये क्या हो गया, बॉबी ये क्यों हो रहा है.
नंतर मी तिला भरपूर वेळा सॉरी बोललो, "सॉरी सायरा, सॉरी सायरा, सॉरी सायरा." तर काय सांगू तुम्हाला, तुम्हाला ना आता त्याचे रेकॉर्डिंग ऐकवतो. जे व्हॉईसमध्ये तिने मला बोलून पाठवलं होतं ना, ते बोलतो तो. त्यानंतर मी तिला काय बोललो ते पण तुम्हाला ऐकवतो गाईज. "इसको डिलीट करने बोल." हा तिचा भाव आहे. तर त्यांनी बोलला, "इसको डिलीट करने बोल." कारण कोण पण बोलणारच गाईज. माझी पण बहीण असली असती, तिने असा काय व्हिडिओ बनवले असते, तर मला जमलं नसलं तर मी बोललो असतो तिला, "हा व्हिडिओ डिलीट करायला त्याला बोल," असं काहीतरी. पण तसं त्याच्या भावाने बोललं. तर मला काही वाईट नाही वाटलं एवढं काय. तर त्याची रेकॉर्डिंग ऐका आता. बॉबी अभी डिलीट कर दो ये वीडियो, क्योंकि अल्फाद को भी बहुत लोग के मैसेज आए हैं। अल्फाद भी अभी बार बार मुझे बोल रहा है कुछ प्रैंक नहीं है ये, मुझे कुछ प्रैंक नहीं दिख रहा है। तुमने मुझे जो हिसाब से बताया था ना, मैंने उस हिसाब से बनाया था। मुझे नहीं पता था कि स्टार्टिंग में इतना होगा, फिर उसके बाद बीच में तुम्हारे ये सब कॉन्सेप्ट आ जाएंगे। बहुत अलग, मेरे को भी बहुत लोग के मैसेज आ रहे हैं, अब मुझे भी अच्छा नहीं लग रहा है। मैंने सोचा वो प्रैंक वीडियो दिख जाएगा सबको तो नॉर्मल हो जाएगा, बट वो वीडियो भी नहीं दिख रही है। और अब अल्फाज मुझे बोल रहा है कि अब इसको बोल दे डिलीट करने, क्योंकि तूने मेरे को प्रैंक बोली इसलिए मैं कुछ बोल नहीं रहा था। बोलता मेरे को भी अभी सब दोस्त लोग बोल रहे थे कुछ प्रैंक नहीं है, ऐसा है वैसा ही है वो। तर खरं फक्त हे प्रँक व्हिडिओ होती. कल्पनेने खूप जास्त म्हणजे मनावर घेतलं आणि असं झालं गाईज. आम्ही बी विचार काय केलेला माहिती आहे काय, असं एक व्हिडिओ बनवणार, आम्ही असं भेटलो असं दाखवलं असतं आणि गाईज दुसऱ्या दिवशी असं दाखवलं असतं मी तिला भेटवलं, कल्पनाला आणि तिला, आणि त्याच्यामुळे सांगितलं असतं आम्ही प्रँक करतोय. तशी व्हिडिओ बनवायचा विचार होता. आमच्यामध्ये खूप जास्त मोठी भांडणं झाली. त्याच्यामुळे ते काय झालं तुम्हाला कळलं नाही गाईज. त्याच्यामुळे ती व्हिडिओ पण शूट केली नाही आणि जसं ते शूट करायचं होतं त्याच्यानंतर ती गावी निघून गेली 5 तारखेला. तर त्याच्यामुळे ती व्हिडिओ पण शूट केली नाही आम्ही लोकांनी. तर मला खूप वाईट वाटलं त्याच्यामुळं. आणि गाईज नंतर मी तिला बोललो. मी पण व्हॉइसमध्ये बोललो तिला. सुनो ना सायरा, मैं अभी ना ऐसे व्लॉग बनाने वाला हूँ, उसके अंदर मैं आपको कॉल करूंगा। तो मैं बोलूंगा ऐसा, आप मेरे जो दोस्त को मतलब बहुत कॉल मैसेज करो, उसको मत करो, क्योंकि उसका कुछ नहीं, हम लोग खाली प्रैंक कर रहे थे, ऐसा वीडियो बना रहे थे। तो आप वो कॉल रिकॉर्डिंग में बोल देना बस, फिर आपको कुछ भी सीन मिलेगा। और वो वीडियो का क्लिप ना मैं इंस्टाग्राम पे भी डालूंगा, सब जगह डाल दूंगा, तो टेंशन नहीं होगा आपको। गाइस असा पण बोललो, "आपको कुछ प्रॉब्लम नहीं होगा सायरा, आप ऐसा अपन एक असा व्लॉग बनाएंगे." त्याच्यामुळे गाइस असा हा व्लॉग बनवतोय मी. आता आता हिला कॉल करतो गाइस. कॉलवर बघू काय बोलते. तर चला. हेलो, हेलो, हाँ बोलो ना मम्मी। सोए हो क्या? हम्म, कभी उठोगे? हाँ बस लेटी हूँ, बोलो। अरे नहीं, आपको प्रॉब्लम हो रहा था ना वो हाँ वीडियो मैं का। क्या ही बोलूँ, मैंने बताया घर पे भी अभी बात सुन लिया वो वीडियो की वजह से। अच्छा सॉरी हो, आपको मेरा ऐसा प्रॉब्लम हो रहा है इसके लिए। नहीं, तुम्हें जब पता था कि वो प्रैंक वाली वीडियो, तो तुमको इतने दिन रुकाना नहीं चाहिए था ना। अभी तुम ही सोचो ना, कोई भी क्या सोचेगा, तुम्हें तुरंत डालना चाहिए ना। सॉरी सायरा, सॉरी। मम्मी मेरे को बोली तू बोल के कुछ और गई बनाने को, तू बना के कुछ और आई है, तेरे को अच्छा लग रहा है क्या, तेरे को सब पूछ रहे हैं, बोल रहे हैं। अरे आप उनको बोलो ना ऐसा कुछ नहीं, वो मैं ऐसा ऐसा भी लड़का नहीं जो। बोला मैंने बोला, मैं तो तुमको बोली भी ना, मैं बनाने भी आई तो मैं बोल के आई थी, मेरे घर वाले ऐसे नहीं है कि मत बना ये वो। बट वो जो सिचुएशन हो गई है ना बनाने के बाद, अच्छा अच्छा। उस वजह से अभी अल्फाज बोलता है कि तू बोल रही थी उसकी गर्लफ्रेंड भी है वीडियो में, किधर है वो वीडियो में। मैं उसके वजह से ही बोल रहा था ना कि दूसरे का रिलेशनशिप खराब होगा, हुआ ना खराब, उसकी गर्लफ्रेंड की वीडियो देख जाके तू कैसे स्पॉट करके डाली है तुम लोगों को। आगे का कुछ प्रैंक वीडियो पता ही नहीं चल रहा है, क्या प्रैंक वीडियो है ये वो। अच्छा अच्छा। बोलता तू बना, तेरे बीच में कोई बोलने वाला है नहीं, पर सोच के तो बना कि तेरे बारे में कोई गलत नहीं बोले। हम लोग को अच्छा नहीं लगता कोई पूछता है बोलता है तो। वो प्रैंक रहता तो कोई पूछता ही नहीं था। नहीं नहीं, टेंशन मतलब अभी वो हो जाएगा जल्दी सॉल्व। तो आपको कुछ प्रॉब्लम होगा नहीं। और मेरे से आपको बहुत ज़्यादा तकलीफ है, इसके लिए बहुत ज़्यादा सॉरी बोल रहा आपको। नहीं नहीं, इसमें सॉरी की कोई बात नहीं होती बॉबी, हम दोस्त है, इसमें सॉरी के लिए क्या। ठीक है चलेगा। करता हूँ मैं, जल्दी डाल देता हूँ। और वो फोटो भी डिलीट करने वाला हूँ ना। नहीं, मेरे को फोटो वगैरह का कोई इश्यू नहीं है। देखो तुमने पोस्ट किया तभी भी मेरे भाई ने बोला ये क्या है, उसकी गर्लफ्रेंड देखेगी तो क्या बोलेगी। तो मैंने उसको तभी बोला, मैंने बोला तेरे से नहीं छुपाऊंगी, वो प्रैंक वीडियो है, वो थोड़ा ऐसे
बोलते ना सस्पेंस केलं उसने डाला है, बोलता अच्छा मैंने बोला हाँ ठीक है फिर कुछ बोला नहीं फिर उसने। अच्छा अच्छा, नहीं कोई नहीं, अभी मैं कर दूंगा सब, ठीक है। और सॉरी मेरे से आपको प्रॉब्लम है, इसके लिए बहुत बहुत बड़ा नहीं सॉरी। कोई बात नहीं, चलो ध्यान चलो रखो। हाँ चलो हाँ बाय। बाय. तर गाईज इथं तुम्ही कॉल ऐकला असेल, कॉलवर बोलणं काय झालं म्हणजे याचे घरच्यांमध्ये जास्त म्हणजे वार्ता फैलली आहे. गाईज तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये सांगून जावा. आणि गाईज ह्याच्यामध्ये गाईज मी खूप लोकांचे कमेंट येत होते गाईज, ते कमेंट बघू शकता तुम्ही, लोक वाचू शकतात. एवढे सारे कमेंट आले गाईज, ते मी बघून बघून खूप दमलो. ते लोक गाईज लोकांनी बोलले ते फोटो डिलीट कर, फोटो डिलीट कर, फोटो डिलीट कर, फोटो डिलीट कर, हे जास्त कमेंट आले. तर गाईज आता मी तो फोटो डिलीट करणार आहे तुमच्या लोकांसाठी गाईज. मला तुम्ही लोक पाहिजे, बाकी अजून काय पाहिजे नाही गाईज. तुम्ही लोक आहे तर मी आहे. तर गाईज हा फोटो आहे. तर गाईज तो फोटो डिलीट करून टाकला मी. तर तुमच्या लोकांसाठी तो फोटो पण डिलीट केला गाईज मी. तर प्लीज मला कमेंटमध्ये खूप असं प्रेम द्या, दिलासा द्या मला, म्हणजे लवकर तो लवकर ठीक होऊन जाणार. तू रडू नको, तू टेन्शन घेऊ नको. तुमच्याकडून तेच अपेक्षा आहे, तुम्ही लोक तेच कमेंटमध्ये सांगणार. आणि गाईज प्लीज तिला मेसेज करू नका. फक्त आम्ही लोक प्रँक शूट करत होतो, प्रँक प्रँक प्रँक. तर मी पण माफी मागतो त्या पोरीकडून. माफ कर मला सायरा, चुकी झाली माझ्याकडून. आणि त्याच्या भावाकडून पण, त्याच्या भावाला पण खूप असा प्रॉब्लेम झाला माझ्यामुळं, त्याच्या घरच्यांना सर्वांना. तर मी माफी मागतो त्याच्याकडून. तर गाईज तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर प्लीज जाऊन ही व्हिडिओ लोकांना पण शेअर करा. आम्ही फक्त प्रँक करत होतो. प्रँकमध्येच कल्पनांची आमच्या लोकांची भांडणं झाली, बाकी काय सीन नाही गाईज. तर प्लीज त्या पोरीला कॉल मेसेज करू नका. प्लीज 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 नक्की देवाशी प्रार्थना करा आमचं सर्व ठीक होऊन जाऊ दे गाईज. तर प्लीज गाईज, तर भेटू आता गाईज लवकरच.